चला, हिवाळा स्पेशल एकदम मस्तपैकी मार्केटमध्ये अगदी लाल लाल दिसणारे लाल चुटूक असे गाजर आलेले आहेत आणि एकदम गोड. ते पाहिल्यानंतर लगेच कसली आठवण येते आपल्याला, तर गाजरच्या हलव्याची. चला तर मग इथे गाजरचा हलवा बनवायला सुरुवात करूया. आता इथे मी इतके छान अगदी 1 किलो गाजर आणलेले आहेत आणि ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही किती मस्त आणि एकदम छान अगदी कोवळे कोवळे आणि आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे मी सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. जवळपास 1 किलो गाजर आहे इथे. आणि आता यावरचं आपल्याला जे सालं आहेत ते काढून घ्यायचे आहे. बटाट्याची सालं ज्याच्याने काढतो आपण, त्याने हे सगळे व्यवस्थित सगळे काढून घ्यायचे आहे. स्वच्छ करून घ्यायचे आहे. धुतल्याने काय होतं की त्यावरची जी माती धूळ जी काय असेल ती निघून जाते बघा. आणि हे अशा प्रकारे मी हे सगळे सालं, सगळ्या गाजराचे हे सालं काढून घेत आहे. पाहू शकता तुम्ही. आणि एकदम पातळ साल निघतात याने. आता अशा प्रकारे मी हे सगळे 1 किलो गाजरची सालं काढून घेतलेले आहे. पहा, आता याचे तुकडे एक एक गाजरचे 2-2 तुकडे करून मग मी हे किसणीवर छान अगदी किसून घेणार आहे. किसताना मात्र सांभाळूनच किसायचे आहे बघा, कारण याची साईज खूप छोटी असल्यामुळे आपला हात जो आहे स्लिप होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारे हे आपल्याला असे छान असे किसून घ्यायचे आहे. आता हे किसून होत आहे तोपर्यंत मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा, फॅमिलीमध्ये शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बघा, बोलता बोलता आपले सगळे गाजर जे आहे ते छान अगदी किसून झालेले आहेत. आता इथे गॅसवर मी एक कढई घेतलेली आहे व त्या कढईमध्ये अगदी 1 चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. बघा, एकदम साजूक तूप घालून घेतलेलं आहे यामध्ये. आणि हे छान वितळलं की यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रुट्स असेल तर ते टाकू शकता. इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे व त्याचे काप करून घेतलेले आहे. आता हे आपल्याला छान मस्तपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी लो गॅसवरच फ्राय करायचे आहे बघा. आणि एकदम अगदी आपण जेव्हा गाजरचा हलवा खाऊ ना तर ते आपल्या दाताखाली एकदम येतात ना, ते एकदम त्यांचा क्रंचीनेसपणा खूप सुंदर लागतो. तर बघा, आता हे झालेले आहे फ्राय करून मी सगळे काढून घेतले. आता उरलेल्या तुपामध्ये पुन्हा मी थोडंसं तूप घालून घेणार आहे, 1 ते 1.5 चमचा. आता इथे आपल्याला छान तूप गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी आपण जो गाजराचा किस केलेला आहे तो आपल्याला यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा आहे. आणि पूर्ण तुपामध्येच आपल्याला हा छान मस्तपैकी असा फ्राय करून घ्यायचा आहे. पहा, आता हा मी पूर्ण टाकून घेत आहे. गाजर म्हटलं ना की वा वा, खूप खूप छान लागतो हा गाजरचा हलवा. तुम्ही भरपूर वस्तू यामध्ये बनवू शकता. अगदी गाजरच्या वड्या बनवू शकता, पुलाव बनवू शकता, त्यामध्ये गाजर घालू शकता. परत गाजराची चटणी असते लसूण घालून, ती देखील बनवू शकता. खूप अगदी आणि खूप पौष्टिक असतात हे गाजर. तर हिवाळ्यात तर व्हायलाच पाहिजे. पहा, एकदम मस्तपैकी. आणि हे छान अगदी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे तुपामध्ये अगदी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर कोणी दूध पण टाकतं, कोणी खवा पण टाकतं, पण तुम्हाला जसं आवडत असेल तसं. मी इथे दूध नाही घातलेलं. दूध घातलं ते हा पटकन संपायला पाहिजे, नाही तर खराब होण्याची शक्यता असते. हा, तुम्ही खवा घालू शकता, पण खवा घालताना पण मात्र त्याला तुपामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. खव्याला अगदी गरम करून घ्यायचं आहे, मगच मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पण मी यामध्ये खवा किंवा दूध असं काहीच घालून घेतलेलं नाही. पहा, कलर पण किती सुंदर चेंज झालेला आहे. आता इथे मला थोडंसं तूप कमी वाटलं, जास्त तुपही लागत नाही, पण तूप थोडी कमी वाटलं म्हणून मी आता अजून 1 चमचा यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे. पहा, आणि आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. साजूक तूप आणि एकदम मस्त असं बाहेर थंडीन गरमागरम असा गाजरचा हलवा. गाजरचा हलवा गरम पण छान लागतो आणि गार पण छान लागतो. बघा, आता आपल्याला छान अशी 5-1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची, जेणेकरून आपला जो गाजर आहे तो अगदी मऊसूत होण्यास मदत होईल. पहा, पाहू शकता तुम्ही, एकदम छान आपला शिजलेला आहे आणि कलर पण खूप छान झालेला आहे आणि क्वांटिटी पण बघा कमी झालेली आहे. याच्यावरून ठरवू शकतो आपण. अजून 5-1 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हा, एकदम छान मस्त वाफ काढून घ्यायची आहे. पहा, आता 5 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही, एकदम छान मस्त मऊसूत आपलं गाजर हा शिजून झालेला आहे. कलर पण खूप छान आणि तुपामध्ये तर खूप छान फ्राय झाल्यामुळे खूप छान वास पण येत आहे. बघा, एकदम मऊसूत झालेला आहे. पहा, एकदम छान झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. बघा, आता इथे 1 किलो गाजर आहे. तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे तुम्हाला जितका गोड लागतोय तितका टाकून घ्यायची आहे साखर. तिथे मी
पाऊण वाटी टाकली, पण मला असं वाटलं की कमी गोड होईल म्हणून मी अजून थोडं टाकलं. म्हणजे जवळपास 1 वाटीला थोडंसं कमी अगदी साखर घालून घेतलेली आहे यामध्ये मी. आणि आता आपल्याला हे छान मस्त व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पहा ते पूर्ण व्यवस्थित असं साखर पूर्ण सगळीकडे अशी छान मिक्स झाली पाहिजे. आपल्याला असे हलवून घ्यायचे आहे. आणि आता हे जे साखरेला पाणी पण सुटणार आहे आणि आपण जे हे ड्रायफ्रूट जे फ्राय केलेले आहे हे देखील आता घालून घ्यायचे आहे. म्हणजे साखरेबरोबर हे देखील यांना पण छान अगदी चव येते. तर मी हे सगळे टाकून घेतलेले आहे, पाहू शकता. आणि व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आणि आपल्याला झाकून अगदी 5-1 मिनिटं तरी आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे, जेणेकरून जे साखरेला पाणी सुटलेलं आहे ते अगदी रिड्यूस होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी बघा. तुम्हाला जर थोडंसं पाणी हवं असेल त्यामध्ये साखरेचं सुटलेलं असं ठेवायचं असेल तरी चालणार आहे. बघा, आपण साखर घातल्यानंतर 5-1 मिनिटं तरी आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे. पहा किती सुंदर आपला हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आता यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पहा, आणि गॅस बंद केल्यानंतरच मग आपल्याला इथे वेलची पूड घालून घ्यायची आहे. तर ही माझ्याकडे वेलची पूड मी तयार करून ठेवलेली होती, साखर आणि वेलची, म्हणजे ती मिक्सर मधून छान ग्राइंड होते. बघा, आणि आता हे सगळं छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 2-1 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. यावेळेस आपल्याला गॅस बंदच केलेला आहे, म्हणजे आपला जो वेलची पूडचा जो वास आहे तो टिकून राहतो. पहा एकदम सुंदर, आणि कलर पण पहा किती छान झालेला आहे. होते ना अगदी, म्हणजे पाहता क्षणी खाण्याची इच्छा होते. बघा किती सुंदर, आणि कलर पण किती छान आलेला आहे. बघा, आता हा सर्व करूया आपण. खूप गोड झालेला आहे आणि खूप सुंदर झालेला आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा. दुधाची गरज नाही, खव्याची गरज नाही, असाच हा खूप छान लागतो. आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करा, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, माझी रेसिपी कशी वाटली, मला नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि आपण आपल्या मित्रमंडळींमध्ये पण शेअर करायला विसरू नका. बघा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील. बघा किती सुंदर दिसतो आहे ना. तर नक्की करा, मला कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओला.